महाराष्ट्रातील एक आक्रमक नेता, कोकणची बुलंद तोफ, सभागृहात विरोधकांच्या नजरेला नजर मिळवून त्यांच्यावर तुटून पडणारा लढवय्या नेता, कुठल्याही परिस्थितीला सामोरे जाऊन कितीही संघर्ष करण्याची तयारी असलेले नेतृत्व म्हणजे भास्कर जाधव. पण आज त्यांचं वेगळंच रूप ग्रामस्थांना पाहायला मिळालं. निमित्त होतं ते त्यांच्याकडे घरकाम करणाऱ्या मुलीच्या लग्नाचे. गुहागर तालुक्यातील पांगारी या गावातील सुप्रिया पाटील ही मुलगी त्यांच्या घरी गेले 8 वर्ष कामाला होती. पण तिचा स्वभाव, प्रामाणिकपणा यामुळे तिने जाधव कुटुंबियांतील सर्वांचंच मन जिंकलं. पितृतुल्य आमदार भास्कर जाधव यांना तिने वडिलांसारखेच प्रेम केले. त्यामुळे तिचे लग्न ठरल्यानंतर मुलीप्रमाणे सर्व काही सहकार्य करून त्यांनी तिच्या घरी पाठवले. आज सुप्रियाचे लग्न होते. इतर सर्व कार्यक्रम बाजूला ठेवून आमदार श्री जाधव आणि सौ जाधव त्यांच्या इतर कुटुंबियांसह पांगारी गावातील सडेवाडीवर लग्नाच्या मुहूर्तावर पोहोचले. लग्न लागणे आणि निरोप देताना जाधव कुटुंबियांच्या अश्रूंचा बांध फुटला आणि यावेळी भास्कर जाधव देखील स्वतःचे अश्रू आवरू शकले नाही. सासरच्या मंडळींकडे सुप्रियाला सुपूर्द करताना भास्कर जाधव म्हणाले, सुप्रिया ही माझ्या मुलीसारखी नव्हे तर माझी मुलगीच आहे. ती लक्ष्मी आहे तुमच्या घराची. ती निश्चितच भरभराट करेल. त्यामुळे तुम्ही तिला मुलीप्रमाणे प्रेम द्या. भास्कर जाधवांच्या मनाची हळवी बाजू यावेळेस गावकऱ्यांनी अनुभवली. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.